येतो मॅडम. येस, आज आपण एक ट्रेनिंग ठेवलेला आहे. ट्री सेन्सस हा सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच मागच्या 15 दिवसामध्ये आम्ही रिव्ह्यू घेतले. बऱ्याच नगरपालिका, नगरपंचायत आणि अद्याप ट्री सेन्सस सुरू केलेला नाही किंवा लाईक मेनी टेक्निकल इश्यूज आर देअर, फायनान्शियल इश्यूज आहेत. तर त्या दृष्टीने आम्ही कमी खर्चात कमी वेळेत ट्री सेन्सस कसं करता येईल याच्यासाठी आजचं ट्रेनिंग ऑर्गनाइज केलेलं आहे. आजच्या आपल्या तज्ञ आहेत, 2 एक्सपर्ट्स आलेले आहेत आपल्याकडे आजच्या ट्रेनिंगसाठी. पहिले आहेत केतकी साठे. केतकी साठेंनी BSc बॉटनी केलेलं आहे, नंतर MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स केलेलं आहे. आफ्टर दॅट त्यांनी प्रकाश गोळे यांचा इकॉलॉजिकल सोसायटीचा नॅचरल रिसोर्स कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक PG प्रोग्राम कोर्स पण केलेला आहे. शिवाय त्यांना BA पण मिळालेली आहे 2010-11 मध्ये. आणि तेव्हा त्यांनी जव्हारमध्ये 1 वर्ष राहून देवराई संवर्धन आणि पुनरुज्जीवन या विषयावर काम केलेलं आहे. लोकसहभाग गेली 11 वर्ष त्यांचा आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गढवाल, हिमालय, सह्याद्री त्या ठिकाणी लँडस्केपचंही काम केलेलं आहे आणि त्याही सध्या ओइकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिस मध्ये काम करत आहे. तरी माझी सर्व चीफ ऑफिसर, नोडल ऑफिसर, सिटी कोऑर्डिनेटरला विनंती आहे, आजचं ट्रेनिंग आपण व्यवस्थित ध्यानपूर्वक ऐकावं आणि जास्तीत जास्त आजच्या सेशनचा उपयोग करून घ्यावा आपल्या ट्री सेन्सस साठी. शिवाय काय अडचणी, शंका असतील त्याही आत्ताच तुम्ही तयार करून ठेवा. आपल्याकडे आज जे एक्सपर्ट्स आले आहेत त्यांना कामाचा अतिशय चांगला अनुभव आहे. आम्ही 1 महिना झाला आपण एक्सपर्ट शोधत आहोत आणि जे होते त्यांच्यातून आपण यांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की आजच्या एक्सपर्टचा आपल्याला किती फायदा होईल तो. तरी माझी विनंती आहे सर्वांनी सिन्सिअरली आजचं सेशन अटेंड करावं. मी आता केतकी साठे मॅडमकडे हँड ओव्हर करते. प्लीज सर्वांनी व्यवस्थित ध्यान देऊन ऐकावं आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारावे. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतोय. ओके. सो मी सेशन सुरू करायच्या आधी फक्त एक ह्यांनी इंट्रोडक्शन दिलंच आहे मॅडमनी. तर आम्ही ऑयकॉस मध्ये काय करतो आधी फक्त सांगते. त्याच्यासाठी एक मी प्रेझेंटेशन केलेलं आहे, तर ते फक्त शेअर करते आणि आपण सुरू करूयात. स्क्रीन दिसतंय ना? ओके. सो सांगायचं झालं तर आमचं ऑयकॉस इकॉलॉजिकल सर्व्हिसेस हे केतकी घाटे आणि मानसी करंदीकरांनी 20 वर्षापूर्वी सुरू केलं आहे. आणि ट्री सेन्सस हे आमचं मुख्य काम नाहीये, म्हणजे ऑयकॉसचं. या दोघींनी सुद्धा इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स केलेला आहे 2001 साली आणि तेव्हापासून काम करत आहेत. तर आमची मूळ काम जे आहे हे खाजगी जमिनींवरती आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल लँडस्केपिंग आम्ही म्हणतो की जरी लँडस्केपिंग आपण म्हणलं की त्याचा अर्थ खूप वेगळा होतो आजकाल, पण इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी त्या रिजनचं कसं आपल्याला इंटिग्रेट करता येईल, तिकडचं कसं निसर्ग आहे त्याप्रमाणे लँडस्केपिंग कसं करता येईल, मूळ जमिनीला फार काय म्हणतात ठेच न हे करता न लागवता, त्याप्रमाणेच आमचे लॉंग टर्म पुनरुज्जीवनाचे प्रकल्प आहेत. रिस्टोरेशनचे आम्ही कॉन्झर्वेशनचे प्रोजेक्ट्स आमचे चालू आहेत आणि निसर्ग संवर्धन कार्यशाळा सुद्धा आम्ही घेतो. मुलांबरोबर आम्ही काम करतो. तर असे 3 मुख्य भागामध्ये आमचा फर्म, प्रायव्हेट फर्म जे आहे ते काम करतं. तर आपण आता बघूया ट्री सेन्सस. पहिलं म्हणजे की ट्री सेन्सस आपण का करतो. तर ट्री सेन्सस आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी करावं लागतं. कुठले डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स असतील किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस, फार्म हाऊसेस, इंडस्ट्रियल
प्रोजेक्ट्स असतील, कुठल्याही ह्याला एस्टॅब्लिश करायच्या आधी एक्झिस्टिंग काय आहे ह्याच्यासाठी ट्री सेन्सस करावा लागतो. त्याचप्रमाणे कोणती वेगवेगळ्या प्रकारची प्रजाती आहेत, नेटिव्ह आहेत का नॉन नेटिव्ह आहेत, ह्या पद्धतीचाही अभ्यास करावा लागतो. तेव्हा आपण ट्री सेन्सस केला जातो. किंवा इकोलॉजिकल असेसमेंट्स जेव्हा आम्हाला करायला लागतात तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रजाती आहेत, कुठल्या झाडाचा असोसिएशन किंवा परस्पर संबंध वेगवेगळ्या नॉन ह्युमन बीइंग्स जे आपण म्हणतो, म्हणजे पक्षी असतील किंवा कीटक असतील, ह्यांच्याशी कसा आहे, किंवा हेरिटेज जे आपण म्हणतो की खूप मोठी वृक्ष असतात तर ते कुठे आहेत, ते कुठल्या प्रजातीचे आहेत, या सगळ्यासाठी आपल्याला ट्री सेन्सस हा करावा लागू शकतो. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन साठी जो आता आपला चाललेला आहे, तर कार्बन सिक्वेस्ट्रेशन साठी सुद्धा आपण ट्री सेन्सस केला जातो. तर ट्री सेन्सस करताना आपल्याला जेव्हा सुरू करायचं असेल ट्री सेन्सस, त्याच्यामध्ये 2 गोष्टी मुख्य असतात. एक तर जिथे आपल्याला हा सेन्सस करायचा आहे, ज्या भागात करायचा आहे, ज्या रिजनला करायचा आहे, त्याचा आपल्याला मॅप असणं अत्यंत गरजेचा असतो. कारण जर का नकाशा आपल्या समोर असेल, तो रस्त्याचा नकाशा आम्ही वापरतो गुगल, कधी गुगल इमेजेस, गुगल मॅप्स वापरतो, किंवा ब्लूप्रिंट्स असतात ते वापरतो, कुठला डेव्हलपमेंटल प्लॅनचा नकाशा असेल तर तो वापरला जातो. त्याची हार्ड कॉपी जर का आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्याला माहिती असतं की आपल्याला कुठल्या सेक्शन मध्ये काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे मार्किंग करता येतं. तर ट्री सेन्ससचं अजून एक असतं की आपल्याला मॅपही तयार करता येतो. तो कसा तयार करता येतो हे सुद्धा आपल्याला पुढे कळणार आहे. तर काय काय लागतं, एकदम सोप्या ह्याच्यात आहेत की मेजरिंग टेप ही तर लागतेच. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, म्हणजे ट्री सेन्सस करताना जी झाडं 30 सेंटीमीटर घेराच्या वरती आहेत तीच झाडांचा ट्री सेन्सस केला जातो. हे सगळे हे स्टँडर्ड्स प्रमाणे आहेत. तर 30 सेंटीमीटरच्या वरती जी झाडं असतात, घेर त्याचा, ज्याला आपण गर्थ म्हणतो, तर त्याच्या तीच झाडं आपण ट्री सेन्सस साठी मोजतो. आणि गर्थ GBH जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ असतो गर्थ ऍट ब्रेस्ट हाईट. ही एक स्टँडर्ड पद्धत आहे. म्हणजे जगभरातनं जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा जमिनीपासून 1.3 मीटर वरती तो गर्थ घेतला जातो. हीच सिस्टम आपण पाळतो. त्यामुळे ती जी हाईट आहे जमिनीपासूनची ती साधारण आपल्या छातीपर्यंत येते, म्हणून त्याला गर्थ ऍट ब्रेस्ट हाईट GBH असं म्हणलं जातं. तर मेजरिंग टेप लागतं. त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की 3 मीटर किंवा 5 मीटरचा टेप असलेला बरा, कारण जर का मोठे वृक्ष असतील तर नक्की 5 मीटरचा लागतो, पण सर्वसाधारण ह्याला 3 मीटरचा पुरतो. त्याच्यानंतर जर का टॅगिंग करायचं असेल, कारण काय होतं की एखादं झाड आपण केलेलं आहे का नाही केलेलं आहे ह्याचा गोंधळ होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टॅग्स वापरू शकता. मग ते अगदी कागदी असू शकतात, स्टिकर्स असू शकतात, रिबिन्स असू शकतात, किंवा जेणेकरून आपल्याला कळतं की आपण हे झाड मोजलेलं आहे का नाही मोजलेलं आहे. हा परत गोंधळ नको व्हायला आणि आपला वेळ वाचावा यासाठी काहीतरी एक प्रकारचं मार्किंग. ते जेव्हा मार्किंग आपण म्हणतो तेव्हा शक्यतोर कागदाचा नसावं, कारण आपल्याकडे आजकाल अवेळी पाऊस पडतो. एखादा पाऊस पडला तर ते कागद सगळे त्याच्यात निघून जातात. त्याच्यामुळे शक्यतोर एखादा इव्हन काय म्हणतात रिबिनचा एक नुसतं आपण बांधली रिबिन किंवा रिबिनचा एक तुकडा घेऊन तो ठोकला एकदम छोट्याशा खिळ्यानी तरी सुद्धा चालू शकतं. आपल्याला फक्त एवढंच हवं असतं की ते झाड आपण घेतलेलं आहे का नाही. तर या बारीक सारीक गोष्टी बघाव्या लागतात जेणेकरून आपलं काम वाढू नये आणि झालेलं काम उत्तमरित्या व्हावं म्हणून. किंवा दुसरी गोष्ट जे आपण पेंट वापरतो, की आपल्याकडे पण जेव्हा आपण सेन्सस करतो तेव्हा चक्क पेंट, ऑइल पेंट किंवा एका विशिष्ट पद्धतीचा रंग असतो तो रंग त्याला देतो. ह्याच्यानंतर आम्ही सांगतो की टीम कशी असावी, तर एक मोजणारा असावा व्यक्ती जो त्याचा गर्थ मोजेल, घेर मोजेल. एक असा व्यक्ती पाहिजे ज्याला झाडं ओळखता येतात. वनस्पती शास्त्र आपण ज्याला वनस्पती तज्ञ ज्याला म्हणतो. ऍप्स आहेत आपल्याकडे, आय नॅचरलिस्ट किंवा प्लांटनेट नावाचे ऍप्लिकेशन्स आहेत.
पण कसं होतं, आपल्याकडे एवढी बायोडायव्हर्सिटी आहे आणि एवढे विविध प्रकारची झाडं आहेत की ती प्रत्येक झाडं त्याच्यामध्ये सापडतीलच असंही नाही. गुगल लेन्स नावाचं सुद्धा एक उत्तम ऍप्लिकेशन आहे, पण त्याच्यातही एरर्स येतात कारण तो अप्रॉक्सिमेट जवळ नेतो, त्यामुळे आपण चुकण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला टीम मध्ये जर का इव्हन बॉटनीचे स्टुडंट्स जरी असतील किंवा एखादा वनस्पती तज्ज्ञ असेल, तर हे सगळ्यात उत्तम. आणि हे का आम्ही सजेस्ट करतो की हे आपला परत परत वेळ लागू नये, म्हणजे ओव्हर डू होऊ नये, परत तेच काम करायला लागू नये, म्हणून अशी एक टीम असावी असं वाटतं. दुसरी गोष्ट आम्ही जे सजेस्ट करतो की बरेच वेळेला दाटीच्या जंगलामध्ये जेव्हा आपण कामं करतो तेव्हा वरची पानं एकमेकांमध्ये गुंतलेली असतात आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा मोठे वृक्ष असतात तेव्हा खालनं ती वनस्पती कळत नाही कोणती आहे जोपर्यंत आपण पानं बघत नाही. त्यामुळे एखादी बायनॉक्युलर दुर्बीण जर का असली एखाद्या टीम मध्ये तर खूप उपयोग पडतो. परत हेच मूळ असतं की आपलं चुकू नये आपण केलेलं, आणि नीट दिसावं की कोणतं झाड आहे ह्याच्यासाठी आम्ही तर आपण म्हणलो तसं नोटबुक मध्ये किंवा मोबाईलच्या ऍप मध्येच एक्सेल शीट, आजकाल एक्सेल शीट माहिती आहे सगळ्यांनाच, ते असतंच मोबाईलमध्ये. तर त्याच्यामध्ये जर का आपण टेबल तयार करून घेतलं ज्याच्यामध्ये आपण त्या झाडाचा नंबर, त्याचं नाव आणि त्याचा घेतलेला घेर हे जर का नोंद केली तर ती आपल्याला पुढे जशी वापरायची आहे ज्या प्रोजेक्टसाठी ती वापरता येऊ शकते. तर त्याच्यामध्ये उदाहरण मी मगाशी सांगितलं जसं की जर का 1 नंबर चं झाड हे कडुनिंबाचं असेल आणि मी जर का त्याला टॅग करणार असेल काही, मगाशी जसे आपण बघितले की रिबिन किंवा एखादी पेपरची वेगवेगळ्या ह्याची टॅग जर का मी लावणार असेल झाडावरती, तर त्याच्यावरचा नंबर, झाडावरचा नंबर, आपल्या नोटबुकवरचा नंबर हा सेम पाहिजे, नाहीतर मग गोंधळ होऊ शकतो नंतर जर का मॅपिंग करायची वेळ आली तर. त्याच्यासाठी म्हणून टेबल तयार करून घ्यायचं. आणि दुसरी सांगत होते गोष्ट म्हणजे की ऍप्लिकेशन्स आजकाल असतात की जर का आपल्याला एखादा नकाशा तयार करायचा असेल, मी एखाद्या ठिकाणी गेले, एखाद्या वॉर्डमध्ये किंवा एखाद्या रस्त्यावरती कोणती झाडं आहेत हे जर का मॅप करायचं असेल तर त्या झाडाचा नकाशा गुगल मॅप वरती आपल्याला दिसतो, म्हणजे झाडाचा नाही, रस्त्याचा नकाशा गुगल मॅप वरती आपल्याला दिसतो. तसंच ट्रॅक्लिया नावाचं ऍप्लिकेशन आहे, TRACKLIA, ट्रॅक्लिया नावाचं ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. त्याला एक हे आहे, त्याचा एक वेगळा हवं तर इकडे घेऊ शकतात की कसं वापरायचं ते ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये आपण झाडाचं नाव आणि त्याचा घेर हे सगळं मेन्शन करू शकतो. या ऍप्लिकेशन्सचा फायदा असा असतो की ह्याच्यातनं डायरेक्टली आपल्याला कम्प्युटरमध्ये एक्सेल शीटमध्ये टेबल घेता येतं, आपल्याला परत लिहायची गरज पडत नाही, म्हणून हे आजकाल वापरले जातात ऍप्लिकेशन्स. त्याच्यातलं जीपीएस इसेन्शियल्स नावाचं सुद्धा एक ऍप्लिकेशन आहे, पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे, एरर म्हणायचं, की ते जे आपण टाकू त्याच्यात वे पॉइंट्स किंवा जे मार्क करू झाडं, ती एक्सेल शीट मध्ये घेता येत नाहीत, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे आम्ही ते थांबवलं. इतके वर्ष आम्ही वापरत होतो ते. आता सध्या आम्ही ते ट्रॅक्लिया नावाचं ऍप्लिकेशन वापरतो, फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणीही त्याच्यात आपल्या मोबाईल्समध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन इन्स्टॉल करू शकता. आणि ह्याच्यात फक्त अॅक्युरेसीचा प्रश्न येतो, म्हणजे जर का मी झाडापाशी उभी आहे आणि जर का मार्क केलं तर 5 ते 6 मीटरचा अॅक्युरेसीचा फरक पडतो. त्यामुळे दाटीच्या जंगलामध्ये हे फारसं उपयोगाचं नाही होत ऍप्लिकेशन कोणत्याच मोबाईलचं, कारण त्याच्यात थोडा अॅक्युरेसीचा प्रश्न येतो. जे दुसरं इक्विपमेंट दिलेलं आहे हे असं, ज्याचा फोटो दाखवलेला आहे, हे दिसतंय आता, ओके. सो ह्याचं नाव गार्मिन इक्विपमेंट असं आहे, ज्याचा फोटो पण मी दिलेला आहे. ह्याची अॅक्युरेसी 2 ते 3 मीटर आहे, म्हणजे अगदी दाटीचं जंगल जरी तुम्हाला करायचं असेल किंवा जवळजवळ झाडं असतील तर अशा प्रकारचे इक्विपमेंट्स तुम्ही वापरू शकता. ह्याची पण कॉस्ट थोडी आहे, पण मी म्हणलं तसं, जसं मी बायनॉक्युलर्सचं म्हणलं तसंच हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ह्याच्यातला डेटा जो आपल्याला मिळतो तो कायमस्वरूपी असतो, तो परफेक्ट डेटा मिळतो, त्याच्यात चुका होत नाही.
त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की जेव्हा आपण एखादं काम करू तेव्हा जर का नीट केलं गेलं तर ते परत आपल्याला ती काम करायची वेळ येत नाही. अशा पद्धतीचा आपण 2 इक्विपमेंट्स हे वापरू शकतो. त्यातल्या त्यात ट्रॅकलिया जे मी म्हणलं की मोबाईलवरती आहे, फ्री डाउनलोड करू शकतो. त्याची पण अक्युरेसी बऱ्यापैकी आहे, त्यामुळे तेही तुम्ही वापरू शकता. त्याच्यातनंही आपल्याला घेता येतं एक्सेल शीटवरती. आता पद्धत म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. ट्री सेन्सेस काही आपल्याला फार अनोळखी आहे असं नाहीये. तर कुठल्याही झाडाच्या जवळ जे कोणत्या झाडाचं आपल्याला घ्यायचं आहे त्या झाडाच्या जवळ जाऊन आपल्या चेस्ट हाईटला झाडाचा घेर मोजणे ही पद्धत आहे. 30 सेंटीमीटर पेक्षा मोठ्या घेराचेच झाडं आपण ट्री सेन्सेस साठी वापरतो. त्या पद्धतीने दाखवलेल्या पद्धतीने आपल्या चेस्ट हाईटला घेर मोजायचा. अजून एक त्याच्यामध्ये ऍडिशन्स करतात कधी कधी, किंवा हे प्रोजेक्ट बेस्ड असतं की त्या झाडाचा झाडोरा किती आहे, ज्याला आम्ही कॅनोपी असं म्हणतो, त्याचा किती पसरलेला आहे ते जर का मोजायचं असेल, ज्याला क्राऊन डायमीटर असं लिहिलेलं आहे, तर त्याची सोपी पद्धत म्हणजे जर का खोडापाशी आपण उभे राहिलो आणि वर बघितलं तर 2 सगळ्यात मोठ्या फांद्या ज्या असतात, ज्या पसरलेल्या असतात, ते खोडापासून त्याची साधारण किती फूट आहे हे मोजायचं. त्याला आपण कॅनोपी डायमीटर किंवा क्राऊन डायमीटर असं देखील म्हणतो. त्याचा घेरा कळतो, म्हणजे झाडोरा किती आहे, किती शेड देतं, हे सगळं त्यांनी कळू शकतं. आणि तिसरं म्हणजे ज्या पद्धतीचं हे टॅग मारलेलं आहे, जे असं आपण मगाशी पण म्हणलं, तर ते टॅग, रिबिन, आणखीन काय पेंट असेल तर त्या पद्धतीचं आपण तिथे मार्किंग केलं जातं, जेणेकरून कळतं की हे ट्री सेन्सेस मध्ये मोजलं गेलेलं आहे. तर मी मगाशी म्हणलं तसं एक सोप्या ह्याच्या टेबल जर का आधी तयार केलं तर त्याचा आपल्याला ह्याचे आम्ही कसं युजली करतो की आयदर एक्सेल शीट मध्ये करतो किंवा चक्क प्रिंटआउट काढतो किंवा नोटबुक मध्ये अशा प्रकारचा टेबल तयार करतो आणि लिहितो. तर त्याच्यामध्ये झाडाचा नंबर जो आपण टॅग मध्ये देणार आहोत, तो झाडाचं नाव, मराठी नाव, जे आपल्याला जसं शिरीष हे आपल्याला माहिती आहे मराठी नाव झालं, त्याचं शास्त्रीय नाव लिहिणं गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या रिजन्स प्रमाणे मराठी नावं बदलत जातात. त्यामुळे सुद्धा गोंधळ होऊ शकतो, पण शास्त्रीय नाव बदलत नाही. तर जो कोणी बॉटनी एक्सपर्ट असेल किंवा बॉटनीचे विद्यार्थी व्हॉलंटियर्स म्हणून काम करणार असतील किंवा कॉलेजमधले असतील तर त्यांना हे शास्त्रीय नाव तुम्ही शोधायला सांगू शकता, तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. आणखीन एक गोष्ट मी मगाशी सांगायची विसरले की जर का एखादं झाड आपल्याला नाहीच कळलं की कोणतं आहे, तर आम्ही पण जी पद्धत वापरतो त्याला हर्बेरियम पद्धत असं म्हणतात, की त्याचं एखादं पान घ्यायचं, ते पान आपल्या नोटबुकमध्ये प्रेस करून ठेवायचं आणि मग ते एखाद्या तज्ज्ञाला दाखवायचं, त्याच्यावरनं झाड ओळखता येतं. तर त्यामुळे अशी ही पद्धत आपण हे करू शकतो जर का एखादं झाड नाही ओळखता आलं तर. परत या टेबलमध्ये येऊयात की झाडाचं नाव, मराठी नाव जे आपल्याला नेहमीचं माहितीये, शास्त्रीय नाव, झाडाचा घेर जो इंचामध्ये मोजलेला असू शकतो किंवा सेंटीमीटर मध्ये मोजलेला असू शकतो, झाडोरा जे आपण मगाशी क्राऊन डायमीटर किंवा कॅनोपी डायमीटर बघितलं, ती जे काही फुटात किंवा इंचात जर का असेल तर ते, जीपीएस लोकेशन जर का हवं असेल, मिळणं असेल, तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल त्या प्रोजेक्टचं, तर त्याचं लोकेशन या ट्रॅकलिया किंवा या गार्मिनचं जे काही इक्विपमेंट असतं त्याच्यात येतं. असोसिएशन्स हे आम्ही ऍड केलेलं आहे, कारण ह्याचा आम्हाला मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की जेव्हा आपण ट्री सेन्सेस करतो तेव्हाच ते झाड आपण इतक्या जवळून बघत असतो, इतक्या जवळ आपण झाडाच्या जात नाही एरवी. तर प्रत्येक झाडाचं एक असोसिएशन असतं, म्हणजे त्याच्यावरती घरटं असतं किंवा मुंग्यांची ये जा असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक दिसतात. तर हे सगळं कुठेतरी नोंद आली पाहिजे, कारण प्रत्येक झाडाचं काहीतरी, आता मोठे वृक्ष जर का आपण घेतले तर ते मोठे वृक्ष हेरिटेज मध्येच येत नाहीत, कार्बन सिक्वेस्ट्रेशन मध्येच येत नाहीत, तर त्यांचं ह्या परस्पर अवलंबून कसं असतं बाकीच्या नॉन ह्युमन बीइंग्स किंवा आपण जे म्हणतो की बाकीचे जे जैवविविधता आहेत त्याच्यावरती. म्हणून आम्ही असोसिएशन्स देखील लिहितो. आणि मग तिसरं शेवटचं आहे म्हणजे एरिया, वॉर्ड किंवा जो काही रस्त्याचं नाव असेल ते रस्त्याचं नाव लिहिणं, म्हणजे आपल्याला कळतं की आपण कुठल्या भागात काम करत आहोत आणि कुठल्या वॉर्ड किंवा एरियाचं काम झालेलं आहे. तर आम्ही एक उदाहरण म्हणून हे केलेलं आहे की आता आम्ही जेव्हा एक
केलं काम पुण्याच्याच आउटस्कर्ट्सला एका रेसिडेन्शियल मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये, म्हणजे लाईफ रिपब्लिक नावाचं तुम्हाला माहिती असेल पुण्यात आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा ट्री सेन्सस केलं तर तेव्हा आम्ही अशा पद्धतीने त्याची टेबल फॉर्मॅट आम्ही भरून घेतो की जसं म्हणलं तसं नाव, त्याचा झाडाचं नाव मराठीतलं, सायंटिफिक नाव म्हणजे शास्त्रीय नाव, गर्थ म्हणजे त्याचा घेर सेंटीमीटर मधला, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणजे जीपीएस लोकेशन. उद्या तुम्ही जर का हे जीपीएस लोकेशन मॅप वरती टाकलं तर ते झाड एक्झॅक्टली कुठे आहे हे आपल्याला लगेच कळून येतं. ह्यासाठी ते लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड असं. एलिव्हेशन हवं असेल तर एलिव्हेशन म्हणजे समुद्रापासून किती उंचीवरती आहे हे आपोआप त्या इक्विपमेंट मध्ये येतं म्हणून. आणि एरिया म्हणजे जिथे आम्ही काम केलं, आता G42 अर्बन पार्क हे त्या तिकडचं नाव होतं, आणि तारीख. सो हे अशा पद्धतीचं टेबल आपल्याला मिळतं जेणेकरून आपल्याला कळतं की किती कुठली मोठी झाडं तिथे आहेत आता एक्झिस्टिंग आणि त्यांचं लोकेशन काय आहे. तर अशा पद्धतीने आपण करतो ट्री सेन्सस. तुम्हाला ह्याच्यावरती काहीही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अजून एक फक्त मी ऍड करते की जसं आपण हर्बेरियम पद्धत म्हणलो तर तसंच आता फोन आपल्या सगळ्यांकडे असतात, त्यामुळे चक्क पानाचा फोटो आपण काढू शकतो पुढून आणि मागून, आणि ते गरजेचं असतं. आता ते काय म्हणतात वनस्पती तज्ञ ह्याच्यासाठीच हवा असतो की ते सिंपल म्हणजे सिंपल कंपाऊंडला संयुक्त पान आहे का साधं पान आहे हे कळण्यासाठी आपल्याला लागतं. आता शिरीषचं जर का तुम्ही बघितलं किंवा कडुनिंबाचं पान हे संयुक्त पान आहे, तर त्याचं एक जर का तुम्ही फक्त पान तोडलं तर कळणार नाही की हे कुठल्या झाडाचं आहे. त्यामुळे संयुक्त अख्खं पान घेतलं तरच कळतं की हे कडुनिंब आहे. म्हणून हे वनस्पती तज्ञ किंवा बॉटनीचे स्टुडंट्स किंवा स्टुडंट्स बेसिकली असतील तर हे बेसिक झालेलं असतं. त्याच्यासाठी म्हणून आपण म्हणतो की व्हॉलंटिअरिंगसाठी पाहिजेत हे तज्ञ. तर असं तुम्ही फोटो काढून सुद्धा पाठवू शकता की जर का ओळखता येत नसेल तर. अशी एक पद्धत आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम मॅडम शुभम शिंदे सर तुम्ही बोलताय आय थिंक, पण ऐकू येत नाहीये आम्हाला. मॅडम प्रत्येक प्लांटचा फोटो काढून प्रत्येक प्लांटचं सायंटिफिक नेम त्याची लॉन्जिट्यूड प्रत्येक प्लांटची लिहायची ना? हो, म्हणजे तुम्हाला जर का मॅप तयार करायचा असेल ना तर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्या ह्याच्यामध्ये येतच. ऍप्लिकेशन जे मी तुम्हाला नाव सांगितलं त्याच्यामध्ये ते आपोआपच येतं जिथे तुम्ही ते ट्रॅक कराल तिकडे. आणि शास्त्रीय नाव ह्याच्यासाठी कारण शास्त्रीय नावं बदलत नाहीत आपल्याकडे. पण आता जसं आपण म्हणलो की काळुंबर त्याला वेगळं वेगळं नाव असू शकतो, किंवा पिपर, पिपरी, पिपरण, हे खूप मराठीची आपली वेगवेगळी नावं आहेत. तर आता आमच्या इथे पुण्यामध्ये आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पिपरला वेगळं शास्त्रीय नाव आहे, पिपरणला वेगळं शास्त्रीय नाव आहे, पिपरीला वेगळं शास्त्रीय नाव आहे. पण हे वेगवेगळ्या भागांमध्ये बदलू शकतं. त्यामुळे आम्ही म्हणतो की शास्त्रीय नाव लिहिणं पण तितकंच महत्वाचं आहे जितकं मराठी नाव लिहिणं महत्वाचं आहे. हो मॅडम, थँक्यू. हॅलो हॅलो हा बोला. मॅडम, ट्री सेन्सस झाल्यानंतर तुम्ही जे म्हणलात की तो मॅप म्हणजे आपल्याला मॅप मध्ये दाखवायचे किंवा हे असे असे झाड आहेत, तर ते तुम्ही जर थोडंसं ब्रीफ कराल? हो, करू शकते. तर मी इथे दाखवते. ऍक्च्युली मॅपिंग कसं करायचं म्हणजे ते थोडंसं सांगा प्लीज. हा ओके, एक मिनिट. तर तुमच्याकडे जर का मोबाईल असेल, आणि प्ले स्टोअर मध्ये तुम्ही गेलात, एक आपण हेच करूयात, मला असं वाटतं एक डेमो घेऊयात. तर प्ले स्टोअर मध्ये तुम्ही जर का गेलात मोबाईलच्या,
हे दिसतंय प्ले स्टोअर मध्ये आपण गेलो की इकडे सर्च मध्ये ट्रॅक्लिया TRACKLIA ट्रॅक्लिया नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, हे असं दिसतं. ओके, सो हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल असं म्हणायचं. मी थांबते, आपण ह्याचा डेमो घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे कसं करायचं. माझ्याकडे ऑलरेडी हे डाउनलोडेड आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आता प्ले स्टोअर वरती. आपण एक 5-10 मिनिटं थांबूयात जर का ह्याला वेळ लागत असेल तर. इन्स्टॉलेशन झालं की मला सांगा, 1-2 मिनिटात आपण 1-2 मिनिटं थांबूयात इन्स्टॉलेशन साठी. तुम्ही जर का सगळ्यांनी व्हिडिओज ऑन केले आणि मला दाखवलं की तुमचं ऍप्लिकेशन डाउनलोड झालंय, तर मला ट्रॅक कर. आपण जेव्हा मॅपिंगचं घेऊ, हे मी इकडे डेमो घेईन, तर मला कळेल की तुम्हाला कळलंय किंवा येतंय तेच सेम आपण वापरतोय का नाही. ओके, करेक्ट. सो चरण कोल्हे तुमचं बरोबर आहे. तुम्ही जीपीएस लोकेशन जर का ऑन केलं तर तुम्ही जिथे आता आहात तर त्याचं तिकडे एक सर्कल तुम्हाला दिसेल. हे वरती दिसतंय सर्क्युलर एक सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये एक डॉट आहे. हा, इथे ते जर का दाबलं तर तुमचं ऍक्च्युअल लोकेशन जे आहे आता तर ते येतं. सो मी आता हे दाबते आणि मी आता जिथे काउन्सिल हॉलला आहे तिकडचं माझं लोकेशन आलेलं आहे. मी इकडे आहे. कोणाची तरी शेअर झालेली आहे स्क्रीन. ओके, मी असं गृहीत धरते की आपलं ऍप्लिकेशन झालेलं आहे सगळ्यांचं. करेक्ट, चरण कोल्ह्यांचं बरोबर अगदी आलेलं आहे दिसतंय मला. तर आता आणखीन एक तुम्हाला सांगते की हे जे आहेत हे आपल्याला गुगल मॅप किंवा टेरेन रस्त्यांचा मॅप हा दिसतो बरोबर. तसंच आपल्याला सॅटेलाइट इमेज सुद्धा दिसते. ह्याच्यामध्ये हे जे चौकोनी आहेत इथे हे दिसत आहेत, 2 चौकोनी आहेत खालचे. त्याच्यावरती जर का क्लिक केलं तर इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे मॅप्स दिसतात. तुम्हाला कोणत्या पद्धतीचा मॅप हवा आहे त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करू शकतो. तर दुसरा जो आहे त्याला सॅटेलाइट मॅप असं म्हणतात. तर सॅटेलाइट मॅप वरती मी क्लिक केलं की रस्त्याचा मॅप जाऊन मला सॅटेलाइट मॅप दिसतो. ह्याच्यामध्ये मला कळतं की कुठे झाडं आहेत, बिल्डिंग्स कुठे आहेत. हे आता मी जिथे तुम्हाला दिसते की मी इकडे या बिल्डिंग मध्ये बसलीये, त्याच्या आजूबाजूची मला सगळी झाडं इथे दिसत आहेत ऑलरेडी. सो आपल्याला हेही कळतंय की इकडे कुठल्या भागांमध्ये किती झाडं आहेत, आपल्याला साधारण डेन्सिटी सुद्धा कळते. तर सगळ्यांना हे जमलेलं आहे का की सॅटेलाइट मॅप कसा आणायचा? एकदा मला दाखवलं तर मला लक्षात येईल की तुम्हाला जमतंय का नाही. कृपया कोणी शेअर करू नका. हा, करेक्ट. कोण आहे? शुभम शिंदे सर. येस, करेक्ट. सॅटेलाइट मॅप सगळ्यांना जमलेला आहे, मी असं गृहीत धरते. ओके, सो बरोबर आहे ना मॅडम? हा, बोला. म्हटलं बरोबर आहे ना हे? बरोबर आहे. तुम्ही फक्त स्क्रीन शेअर करणं स्टॉप करता म्हणजे मग मोठ्या स्क्रीनवरती मी दिसेल. आता इथे तुम्ही जर का बघितलं की तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही जे शेअर केलेलं आहे, मीच शेअर
आता मोबाईलवरनं ऍक्च्युली मी जर केलं तर शेअर करता येईल का मला? मोबाईलवरनं मी लिंक जॉईन केली तर मला शेअर करता येईल. हा, करू का मी इकडनं पण? सुरत मला डेमो देता येईल चांगला. मी माझ्या फोनवरनं पण 1-2 मिनिटात जॉईन करते, जेणेकरून मला तुम्हाला स्क्रीन माझी शेअर करता येईल आणि ते सोपं पडेल जास्त. ऐकू येत आहे? मी मोबाईलवरनं केलेलं आहे. मी आता माझ्या मोबाईलचा स्क्रीन शेअर करते, जेणेकरून दिसणं सोपं होईल इथे. तर मी शेअर करते. सो आता तुम्हाला दिसत आहे की इथे मी सॅटेलाइट मॅप माझा दिसत आहे इकडे. तर त्याच्यामध्ये मगाशी म्हणलं तसं इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मॅप्स दिसतात. करेक्ट? गुगल टेरेन मॅप, नॉर्मल मॅप आणि सॅटेलाइट मॅप. तर ह्याच्यामध्ये जाऊन आता जर का मला एखाद्या झाडाला, आता सपोज मी इथे बसलेली आहे, मला इथे झाड दिसतंय, ते आम्ही मगाशी बघितलं की हे शिरीषचं झाड आहे. तर मी तिकडे जाऊ शकते, म्हणजे मी हा स्क्रीन असा हलवू शकते माझ्या फिंगरनी सुद्धा. म्हणजे मी जरी बिल्डिंग मध्ये बसलीये तरी माझ्या बिल्डिंगच्या खिडकीतनं मला शिरीषचं झाड दिसतंय. त्यामुळे मी तिकडे डावीकडे गेले, तो जिकडे क्रॉस एक दिसतोय तिकडे आणला, थांबवलं मी तिकडे. खालच्या बाजूला उजवीकडे खाली प्लस आणि मायनसचे 2 साईन्स आहेत, दिसले? तर तिथे मी जर का, तिथे तुम्ही झूम इन किंवा झूम आउट असं करू शकता, जवळ किंवा लांब जाऊ शकता. आणि डावीकडचं जे प्लसचं एक साईन आहे, हा, ती डावीकडची कॉर्नरची जी प्लस साईन आहे तिकडे मी जेव्हा ऍड म्हणते तेव्हा 3 तुम्हाला ऑप्शन्स येतात. एक म्हणजे की ऍड फ्रॉम फाईल, म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर का काही असेल तर तुम्हाला घ्यायचं असेल या मॅप वरती, तर ते क्रिएट वे पॉइंट, आपल्याला महत्वाचं जे आहे ते म्हणजे क्रिएट वे पॉइंट. ओके, सो त्याआधी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की वरती जे आहे, वरती हे 3 डाव्या बाजूला सगळ्यात वरती 3 लाईन्स आहेत आडव्या. डाव्या बाजूला कॉर्नरला वरती 3 आडव्या लाईन्स आहेत. त्याच्यावरती जेव्हा आपण जातो तेव्हा माय मॅप लिस्ट अशी येते. तर आधी कुठल्याही मॅपिंग सुरू करायच्या आधी त्या माय मॅप लिस्ट वरती जायचं आणि तिकडे खाली क्रिएट न्यू मॅप असं आहे. मी जर का इकडे टाकलं आणि मी इकडे आज टाकलं की ट्री सेन्सिस, मी आज जे प्रेझेंटेशन आपण बघतोय तर हे ट्री सेन्सिस मी हे क्रिएट असं म्हणलं, ओके, की हे क्रिएट झाली. ह्याचा अर्थ असा पण आहे की ज्या दिवशीचं तुम्हाला आधीचं पण माझं दिसतंय की 20 तारखेच्या मॅपमध्ये गेलेलं आहे, 19 तारखेच्या मॅपमध्ये गेलेलं आहे. हे त्या तारखांचं आपण केलं की त्याचे मॅप तयार होतात. सो ट्री सेन्सस मध्ये मी गेले, ओपन केलं, लोकेशन मी दाबलं ते सर्क्युलर आणि मी जिकडे बसली आहे तिकडे मी आले. आता डावीकडचं प्लसचं जे बटन आहे, आता आपण मॅपिंग सुरू करू शकतो. मी थोडंसं झूम इन केलं, मला ते झाड दिसतंय, त्या झाडावरती मी आता, अर्थात आत्ता मी बसलीये म्हणून जेव्हा आपण ट्री सेन्सिस करणार तेव्हा ऑलरेडी आपण त्या झाडापाशी असणार आहे. त्यामुळे जो निळा डॉट आता बिल्डिंगवर दिसत आहे तो निळा डॉट ऍक्च्युली त्या झाडापाशी असणार आहे. त्यामुळे आता मी फक्त सांगताना सांगते की प्लस साईन आपण हलवली इकडे. ओके, सो तिकडे ऍड म्हणल्यावरती, ऍड असं मगाशी आपण म्हणलो, क्रिएट वे पॉइंट असं म्हणायचं आणि इकडे जे काही झाडाचं नाव आहे ते टाकायचं. आता मला माहितीये की माझ्या बाहेरच्या बाजूला शिरीषचं झाड आहे, तर मी शिरीष टाकीन. जर का तुम्हाला त्याचं माहिती असेल सायंटिफिक नाव किंवा त्याचे शास्त्रीय नाव तर ते टाकायचं, जसं आपण म्हणलो अल्बिझिया लेबेक असं त्याचं आहे. तर आपोआपच लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड तिकडे आलेलं असतं, ते लोकेशन ऑलरेडी मार्क झालेलं असतं. जिथे चूज आयकॉन असा आहे तिकडे तुम्हाला वेगवेगळ्या
कुठल्याही पद्धतीचे आयकॉन्स तुम्ही चूज करू शकता, कुठल्याही रंगाचे, काही अल्फाबेट्स आहेत, इथे बरेच आयकॉन्स आहेत, इथे झाडाचा सुद्धा आयकॉन आहे पण ते प्रो साठी आहे. सो इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. सपोज ग्रीन मी चूज केलं कारण झाड आहे, तर असं करून मी सेव्ह केलं की तुम्हाला दिसून येतंय की हे झाड माझ्या मॅपमध्ये सेव्ह झालंय. हा, अशाच पद्धतीची आपण सगळी झाडं मार्क करत जाऊ शकतो जेणेकरून एक मॅप तयार होतो. आता तुम्हाला जसं मी मगाशी म्हणलं की हे आपण एक्सेल शीट मध्ये डिरेक्टली घेऊ शकतो. तर हेच कसं घ्यायचं, मगाच्याच त्या 3 ओळींवरती जायचं, मॅप लिस्ट मध्ये जायचं. आता ट्री सेन्सेस मध्ये मी हा मार्क केलेला आहे, तिकडे 3 आडव्या लाईनी आहेत आणि 3 डॉट्स उभे आहेत. त्याच्यामध्ये 3 डॉट्स जे उभे आहेत त्याच्यामध्ये जायचं, एक्सपोर्ट टू फाईल तिसरी जी आहे तिकडे जायचं. तुम्हाला KML जर का घेतली तर गुगल मॅप वरती ओपन करता येतं. कुठल्या फॉर्मॅट मध्ये हवं आहे त्यांनी ते विचारलेलं आहे. आपण KML पण घेतो, पण जर का आपल्याला एक्सेल शीट मध्ये घ्यायचं असेल तर आपल्याला जर का एक्सेल शीट मध्ये घ्यायचं असेल, जसं आपण मगाशी प्रेझेंटेशन मध्ये बघितलं की जर का एक्सेल शीट मध्ये आपल्याला हा डेटा करायचा असेल ट्रॅक, तर GPX या नावाने सेव्ह करायचा आणि मग जिथे आपल्याला सेव्ह करायचं आहे तिकडे येतं. आता तुम्हाला कुठल्या तुमच्या डिव्हाइस मध्ये सेव्ह करायचं आहे, तिथे treesenses.gpx असं दिसतंय, ते सेव्ह म्हणून सेव्ह करून टाकायचं की तुमच्या डिव्हाइस मध्ये ते सेव्ह झालंय. आता तुम्हाला पुढचं पण दाखवते की कसं हे ओपन करायचं, म्हणजे एक्सेल शीट मध्ये पण कसं ओपन करायचं. मी माझ्या ह्याच्यामध्ये एक्सेल शीट ओपन केलेलं आहे. मी ह्याच्यावर खरं प्रयत्न करते, मी कधी केलं नाही पण ओपन होईलच. ते येत नव्हतं का? कुणाचे? त्यांचं आणि पाटील मॅडमचं 1 लाख जातं. मॅडमचं बेसिक 77,700 आहे का? डीए पकडा की, त्यावर होतील की परत 50% डीए पाठवते. फाईल वरती जाऊन जर का ओपन विथ एक्सेल शीट ऍप्लिकेशन ट्राय केलं तर नाही, आपण जसं करतो तसंच करूयात. म्हणजे लॅपटॉप वरतीच मग करायला सांगते. दॅट इज अ बेटर थिंग. या पहिल्यांदा बुक 1 फाईल क्लोज करावी लागेल, मग ओपन होईल. सो मी एक काम करते की हे मी मोबाईलवरनं लॅपटॉप वरती घेते ही फाईल, मेल करते आणि कशी ओपन करायची एक्सेल मध्ये ते पण सांगते. सो आता आपण काय केलं तर मार्क केलं मॅप मध्ये, हे एक मुख्य आपल्याला मॅप मध्ये पण करता येऊ शकते, ते पण सांगते. मॅप लिस्ट मध्ये गेलो, ट्री सेन्सेस तिकडे गेलो, परत एक्सपोर्ट टू फाईल म्हणलं की KML अशी एक्सटेन्शन येतं, दिसतंय सेकंड ऑप्शन. तर त्याच्यामध्ये क्लिक केलं की ती जी फाईल सेव्ह होते, आता ती मी तुम्हाला उघडून दाखवते गुगल वरती की ती कशी दिसते. मी माझ्या फाईल्स मध्ये गेले. हे बेसिक त्यांचं 4 माझं तर 400 ग्रेड पे, त्यांचं 4 नाही असेल तर 400 ग्रेड पे. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करता का? मी फाईल्स मध्ये गेले आता. ही मला ट्री सेन्सेस नावाची KML फाईल मी सिलेक्ट केली. आणि ओपन विथ मी जेव्हा अर्थ म्हणीन आता, तेव्हा ती मला
तो पॉइंट दिसतो कुठे आलाय, ते मॅप कुठे झालेला आहे. म्हणजे हे गुगलवरती मार्क झालं आपल्या मॅपच्या. अशी सगळी इकडची झाडं मार्क होऊ शकतात, जशी हे एक मार्क झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ट्रीजचा मॅप तयार होऊ शकतो. ओके, हे आता गुगल अर्थ वरती ओपन करून दाखवलं. ट्रॅकलिया वरती तर आहेच आहे आपल्याकडे मॅप तयार. तर अशा पद्धतीने आपण मॅप तयार करू शकतो. एकदम सोपी पद्धत आहे. हा मॅप जो ऍप आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे काही प्रश्न नाहीये. आणि अॅक्युरेसी बऱ्यापैकी आहे ह्याची. जर का आपल्याला शहरात करायचं असेल तर प्रॉब्लेम येत नाही अजिबात. जर का जंगलात करायचं असेल तर थोडासा येऊ शकतो, मी म्हणलं तसं दाटीचं जंगल असेल तर. पण शहरात किंवा आपल्या गावांमध्ये नाही प्रॉब्लेम येत. तर आता आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील. हॅलो हॅलो. हा बोला. मॅडम, एक केएमएल फाईल सपोज आम्ही एक तयार केलेली आहे, तर ती जर फाईल आपल्याला ह्या ऍपवर घ्यायची असेल म्हणजे तर ते काय कशी करता येईल काय? तर ट्रॅकलियावरती ऑलरेडी ही आहेच आहे, बरोबर. तर आपल्याला जर का मॅप तुम्हाला वेगळ्या कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये करायचं असेल, जसं की मी गुगल अर्थ वरती सगळं काम करते तर मग मी गुगल अर्थ वरती घेतलं. पण ट्रॅकलिया पण एक प्रकारचा मॅपच आहे, त्यामुळे त्याच्यावरती अखंड मॅप तयार होईल. जसं आपण म्हणलं की आपण मॅपलिस्ट मध्ये गेलो, तिकडे आजची तारीख किंवा आजचा लोकॅलिटी किंवा आजचा रस्ता ह्याचं नाव मी जर का टाकलं तर त्याच्या अंडर काय, आता मी इकडे बन गार्डन रोडला किंवा कोरेगाव पार्कला आहे, तर कोरेगाव पार्क जर का मी टाकलं आणि त्याच्यामध्ये मी ट्री मॅपिंग केलं तर ते अखंड तो मॅप त्या ह्याचा ऑलरेडी तयार झालेला आहे. ती केएमएल फाईल आपण गुगल अर्थ, जसं ट्रॅकलिया ऍप आहे तसं गुगल अर्थ नावाचं पण ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन सुद्धा फोनवरती किंवा लॅपटॉपवरती आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे आपण मॅप्स बघू शकतो. त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं कामही करता येतं. पण तुम्हाला जर का मॅप बघायचा असेल तर ट्रॅकलिया आणि गुगल अर्थ असे दोन्ही ह्याच्यात बघू शकतो. मॅडम, ऑलरेडी म्हणजे आम्ही 11,000 झाडांची एक केएमएल फाईल केलेली आहे, काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे निम्म काम झालेलं आहे. तर ती फाईल आपल्याला एकत्र करून आता इथून सपोज ह्या ऍपने जर पुढे जायचं असेल तर ते कसं करता येईल? तर केएमएल फाईल जर का तुमची ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल तर ती तुम्हाला गुगलवरती ओपन करता येईल, कारण ती केएमएल फाईल आहे. तुम्ही 11,000 झाडांची जी काही केलेली आहे तर ती गुगल अर्थ वरती ओपन होईल किंवा ट्रॅकलियावरती सुद्धा ओपन होईल. आणि इथून पुढची झाडं जर का बघायची असतील किंवा मोजायची असतील तर ट्रॅकलियामध्ये जाऊन मॅपलिस्ट मध्ये जाऊन त्या तारखेचं क्रिएट करायचा एक मॅप आणि करायचं. सो आपल्याला कळतं की काय आज तारीख काय, 8 तारखेला मी हा एरिया एवढा कव्हर केला. नाही, रिपोर्ट येताना मॅडम तो पूर्ण मग हे 11,000चा वेगळा होणार आणि जे तुम्ही ट्रेकियाचं तो वेगळा रिपोर्ट येणार असं होईल? नाही, आपल्याला ट्रॅकलियाची पण जी मॅप आहे मॅप लिस्ट ती केएमएल वरती घेता येते ना, आणि मग तुम्ही ती एकत्र करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू मॅडम. येस. आणखीन काही प्रश्न आहेत? मॅडम, याचा ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा? सॉरी, रिपीट करता? ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा? नाही ऐकू येते. एक्सेल मध्ये कसं बनवायचं? ऍक्शन प्लॅन तुम्ही आयदर मोठ्यांदा थोडंसं बोला किंवा चॅटबॉक्स मध्ये प्रश्न लिहिला तरी सुद्धा चालेल. याचा ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा मॅडम? ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा? हॅलो. 33% ट्री सेन्सेस हवाय ना? हो बरोबर. हो, आवाज येत नाही मॅडम तुमचा.
सो आत्ताचा आपला मुद्दा आहे की आपल्याला 33% ग्रीन कव्हर पाहिजे, पण ते आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आधी आपण त्याचा सेन्सस करतोय, म्हणजेच किती आहेत आत्ता झाडं हे त्या एरियावरनं आपल्याला नंतर लक्षात येणार आहेत की 33% झाडं आहेत का आपल्या भागामध्ये. ती जर का असतील तर आपल्याला ह्या मॅपवरती दिसतील, जर का ती नसतील तर त्याचा पुढचा ऍक्शन प्लॅन म्हणजे मग ती कशी लावायची. पण आत्ताचा आपला प्रेझेंटेशनचा मूळ मुद्दा आहे की आपल्याला असेस करायचं आहे, म्हणजेच काय तर जाणून घ्यायचंय की एवढा आपला ट्री कव्हर आहे का आपल्या भागामध्ये. हा मुख्य आपला मुद्दा आहे ह्या वेळेसचा. ओके मॅडम. मॅडम एक प्रश्न असा होता, जे आता इंडिव्हिज्युअल मॅप सगळे तयार होत आहे, तर आपण ते एकत्र एक्सेल शीट मध्ये एकत्र डेटा तयार करता येईल का हा इंडिव्हिज्युअल होणाऱ्या मॅपचा? हो, करता येईल ना. तर आपण जसं म्हणलं की एक्सपोर्ट टू फाईल जेव्हा आपण करतो, आता तुम्ही कुठल्या गावाचे आहात, कुठल्या भागात काम करताय? सोलापूर जिल्हा मॅडम, माढा नगरपंचायत. हा, तर सोलापूर भागामधल्या कुठलं जे गाव आहे त्याचा जर का आपण असेसमेंट हे आता करतोय, म्हणजे अभ्यास करत आहोत ट्री सेन्ससचा, तर ज्या ज्या दिवशी तुम्ही काम कराल, म्हणजे तुम्हाला माहितीये की सोलापूर मधल्या या भागातला ही सगळं एक्सेल आपण एक्सपोर्ट करून फाईलमध्ये घेऊ शकतो, म्हणजे तुम्हाला सगळा डेटा एकत्र मिळेल. जेव्हा आपण जीपीएक्स मध्ये एक्सपोर्ट करू, जसं मी मगाशी दाखवलं, तर तो सगळा एक्सेल मध्ये येईल, म्हणजे तुम्हाला एक टेबल तयार करेल डिरेक्टली ह्याच्यामध्ये एक्सेल. ओके, मी एक काम करते, त्याच्यात जे ऑप्शन्स होते मी परत दाखवते. मी स्क्रीन शेअर करते माझी परत, एकच मिनिट. सो आपण ह्या मॅप मध्ये परत जेव्हा गेलो, मी माझ्या ट्री मॅप लिस्ट मध्ये गेले. मॅप लिस्ट मध्ये गेल्यानंतर ट्री सेन्सेस दिसतं, त्याच्यामध्ये 3 उभे डॉट्स आहेत, तिकडे परत मी गेले. एक्सपोर्ट टू फाईल तिसरा ऑप्शन जो आहे त्याच्यावरती मी गेले. त्याच्यामध्ये 3-4 आपल्याला फॉर्मॅट्स दिसतात, जीपीएक्स, KML, CSV आणि ट्रॅक, जो ट्रॅकलियाचा फॉर्मॅट आहे. तर CSV हा सुद्धा फॉर्मॅट सोपा आहे, जेणेकरून जे टेबल फॉर्मॅट आपल्याला हवं आहे ते मिळू शकतं. आपण तेही करून बघूयात की होतंय का ओपन. आता मी CSV मध्ये जेव्हा गेले, इथे ट्री सेन्सेस डॉट CSV असं दिसतंय, तर मी ते क्लिक केलं. किंवा क्लिक न करता त्याच्यावरती जर का मी ट्री सेन्सेस वरच क्लिक केलं तर ओपन विथ आणि मला असे ऑप्शन्स दिसतात, एक्सेल शीट, ऑफिस, जीपीएस इसेन्शियल्स किंवा शीट्स. जर का मी एक्सेल शीट पहिलं घेतलं तर ते डायरेक्ट त्या फॉर्मॅट मध्ये, अरे यार, हा दिसलं, हे डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये आलंय. म्हणजे मी ते ओपन केल्यानंतर त्याचा लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, त्याच्यात नाव नाही आलंय, 1 जे आपण नंबर टाकला होता तर तो 1 नंबर आलेला आहे, ज्याला मी शिरीष नाव दिलंय. आता म्हणून आपण जेव्हा म्हणलो की जेव्हा ट्री सेन्सेस करतो मॅपिंग ऍक्च्युअल, त्याच्यामध्ये 2 वेगळ्या ठिकाणी नावं लिहिणं अत्यंत गरजेचं असतं. आता इकडे मी जेव्हा फाईल एक्सपोर्ट केली तेव्हा 1 हा नंबर आलाय, पण मला जेव्हा मी नोटबुक किंवा जिथे कुठे लिहित आहे तेव्हा मला माहितीये की 1 नंबरचं झाड हे शिरीष आहे, किंवा मॅप वरती शिरीष लिहिलेलं आहे आपण. तर हा गोंधळ व्हायला नको म्हणून 2 ठिकाणी आपण नंबर आणि नाव असं लिहिणं गरजेचं असतं. तर हे टेबल अशा पद्धतीचं दिसतं, हे डिरेक्टली एक्सेल शीट मध्ये ओपन झालंय. ओके, तर असे सगळे आपण काय म्हणतात सगळे जे आतापर्यंतचं काम आहे ते CSV मध्ये सेव्ह करून डायरेक्ट एक्सेल शीट मध्ये ओपन करू शकतो.
अजून काही आहेत प्रश्न? कळलेलं आहे आता आपण कसं केलं ते? मॅडम आणखी एक विचारायचं होतं. हा बोला. मॅडम जेव्हा आपल्याला गार्डन आणि बागा जे आहेत न्यूली डेव्हलप ग्रीन एरिया हे जेव्हा मॅप करायचे सांगितलेले आहेत माझी वसुंधरामध्ये, तर ट्रॅकलिया मधनं आपण KML फाईल जनरेट करू शकतो का? मी ट्रॅकलिया आता सध्या डाउनलोड करून ओपन केले. हो, त्याच्यात आपण म्हणलो तसं त्याच्यात झाडं जी आहेत ती मार्क करू शकतो त्या गार्डन मधली, आणि मग नंतर त्या फाईल ती एक्सपोर्ट करायची. आणि त्या मॅडम जर सपोज आपली एक अर्धा एकराची बाग आहे गार्डन, ओके, हा, तर त्यांनी मॅप वरती गार्डन मॅप करायचं सांगितलेलं आहे गुगल अर्थ वरती किंवा गुगल मॅप वरती, तर त्यासाठी आपल्याला KML आपण डायरेक्ट ड्रॉ करू शकतो का? म्हणजे ऍप थ्रू करू शकतो ना. एकच हो सांगा. जीपीएस इसेन्शियल्स मध्ये होतं ते. आपण बघूयात लगेचच. ओके. आता सपोज हे समोर जे दिसतंय स्क्रीनवरती ते आपल्याला तो चौकोन करायचा आहे. राईट. सो मी बघते इथे अशी सेटिंग्स आहेत का हे फक्त ट्रॅक साठी होतं. एरिया मार्किंग नाही, क्रिएट ट्रॅक आहे. क्रिएट ट्रॅक, येस, गुगल अर्थ. वी डू इट ऑन गुगल अर्थ. या, आपण अनेक ऍप्लिकेशन वापरतो. सो ह्याच्यामध्ये एरिया मार्किंग होत नाही. म्हणजे आता पुणा क्लब ग्राउंड जसं दिसतंय तुम्हाला, जर का मला हे मार्क करायचं असेल तर मला एरिया अखंड ह्या ऍप्लिकेशन मध्ये मार्क नाही करता येत, पण मला ही एरिया गुगल अर्थ मध्ये मार्क करता येते. एक मिनिट, तेही मी दाखवते. येते डायमेन्शन्स मोजता येतात त्याच्यात. You can measure the area, but ओके. सो अर्थ मध्ये मी आले. ओके. मी एकदा करून बघते की अर्थ, कारण आम्ही जे अर्थ लॅपटॉप वरती वापरतो त्याच्यावरती निश्चित एरियाज मार्क करता येतात, पण हे अजून मोबाईल ऍप्लिकेशनच्या अर्थ वरती नाहीये बहुतेक. पण लेट मी ट्राय की करता येत आहे का. ओके. सो हा शेप तर मार्क झालाय, त्याच्यात त्याचा एरिया आलेला आहे, पण हा KML फाईल म्हणून कशी येणार माहित नाही. ह्याच्यात नाही येते. म्हणजे गुगल अर्थ मध्ये तुम्हाला मार्क करता येईल, मोजता येईल एरिया, पण जर का तुम्हाला ती KML फाईल करायची असेल तर ते तुम्हाला लॅपटॉपच्याच गुगल अर्थ मध्ये जाऊन करायला लागेल. म्हणजे इथे जर का असेल तर मी दाखवू शकते. ओके. आपल्याकडे इथे आहे गुगल अर्थ या लॅपटॉप मध्ये. मी इन्स्टॉल करून मॅडम मी माझ्याकडचं गुगल अर्थ ओपन करतो, तुम्ही मला तिथं फक्त गाईड करू शकता. चालेल. ओके, एक सेकंड स्क्रीन शेअर करतो. हो, येस. हे तुम्ही लॅपटॉप वरती केलेलं आहे ना ओपन? लॅपटॉप वरती स्क्रीन शेअर केलेली. आता मॅडम हे जे गार्डन दिसतंय इथं, हे बघा, हे
ओके. बारामती म्युनिसिपल पुनावाला गार्डन. राईट. ओके. आता मी तुम्हाला सांगते कसं करा. जिथे वरती ऍडिशन पॉलिगॉन आहे, ऍड पॉलिगॉन करायचा. ओके. तर ती स्क्रीन थोडी बाजूला घ्या, म्हणजे ऍड पॉलिगॉनची स्क्रीन बाजूला घ्या आणि जिथे आपल्याला मार्क करायचं आहे तिथे ती एरिया तेवढी मार्क करा. ओके. इथनं स्टार्ट केलं. हो, स्टार्ट करा. ती एंटायर सरळ आहे तर तुम्ही सरळ पुढच्या पॉइंटला जाऊन थांबलात तरी चालेल एंड पर्यंत. करेक्ट. आणि तो रेक्टँगल तयार करा. असा प्रॉब्लेम होतो मॅडम आम्हाला. हो नाही, सांगते पुढे काय करायचं ते. आता हा चौकोन असल्यामुळे एवढं काही इश्यू येत नाहीये. हा. ओके. तर हे खालचं दिसत नाही तुम्हाला. करेक्ट. आता तो जो बॉक्स तो तुम्ही खाली नेलेला तो वर आणा मगाचा. एक सेकंड. हा. तर त्याच्यामध्ये व्ह्यू मध्ये डिस्क्रिप्शन स्टाईल कलर. एक मिनिट, डिस्क्रिप्शन मध्ये जा. स्टाईल कलर मध्ये ट्रान्सपरन्सीचा स्टाईल कलर. तर त्याच्यामध्ये खालती एरिया आहे बघा. एरियाच्या इकडे ओपेसिटी नावाचा एक ऑप्शन आहे, दिसतंय, जिथे 100% आहे. ते जर का तुम्ही 40% किंवा 20% केलं डिरेक्टली तर तुम्हाला एरिया मार्क पण दिसतो आणि खालचं पण दिसतं. आता ओके करा. हो, दिसतंय आता. करेक्ट. ही तुमची झाली एरिया मार्क. आता पॅनल मध्ये जा. म्हणजे काय तर जिथे तो स्क्वेअर आहे ना, जिथे आपल्याला सगळे दिसतात लेयर्स, याच्यावरती एकच मिनिट. जिथे बारामती म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्या शेजारी सर्चचा सिम्बॉल आहे, त्याच्या शेजारी एक स्क्वेअर आहे. हा, तिकडे दाबा. आता तिकडे आता मार्क केलेला पॉलिगॉन दिसतोय, अनटायटल्ड पॉलिगॉन. हा वाला. त्यावरती राईट क्लिक करा. ओके. आणि रिनेम करा. म्हणजे तुम्हाला कळतं की हे तुम्ही काय मार्क केलंय. गार्डन असं आता तुम्ही फक्त जे काय आहे ते म्हणा. ओके. सो त्याच्यावरती परत गेल्यावर राईट क्लिक केलं की सेव्ह प्लेस ऍज. ओके. हो पुढे. आता इथं राईट क्लिक करायचं. राईट क्लिक करून सेव्ह प्लेस ऍज. ओके. आणि इथे खाली KMZ च्या ऐवजी KML फाईल करा. ओके. फाईल सेव्ह झाली. गार्डन मार्क. थँक्स मॅडम. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. नाही, कोणीतरी विचारलेलं आहे चॅटबॉक्स मध्ये की वॉर्ड वाईज डेटा फिल्टर मिळतो का. तर वॉर्ड वाईजचा तुम्हाला नकाशा मिळू शकतो, जो नकाशा ज्याच्यावरती काम करायचं आहे, किंवा गुगलवरती तो मार्क करून घेता येऊ शकतो, जो कुठला वॉर्ड आहे तो तसं करू शकतं. आणि एक्सेल फाईल कशी करायची असं विचारलेलं आहे. तर मी मगाशी सांगितलं तसं की ट्रॅकलियावरती आपण काम करत असू तर त्याला ऑप्शन येतो तिकडे एक्सपोर्ट फाईल असं म्हणायचं आणि CSV ह्याच्यामध्ये सेव्ह केली तर ती एक्सेल फाईल तयार होते. तसं आपण करू शकतो. ऍट द एंड सर्व मॅप मर्ज करता येतात. मध्ये आपण सेव्ह केलेली जर का असेल तर ते सगळे गुगल अर्थ वरती जर का एकत्र ओपन केले तर ती सगळी एक अख्खी एरिया आपल्याला दिसते, जी एका फोल्डरच्या अंडर घेतली
तर आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियाचा अख्खा मॅप तयार होऊ शकतो. मॅडम एक विचारायचं होतं. हा विचारा. माझी स्क्रीन शेअर करतो मी, म्हणजे समजेल तुम्हाला. ओके. असं माझं ग्रीन एरिया आहे. ओके. हा ग्रीन एरियाचा आपल्याला एरिया तर तुम्ही कसं घ्यायचं सांगितलं, क्षेत्रफळ कसं घ्यायचं, पण मला ह्याच्या आतमधली जी झाड आहेत त्याचे पर्टिक्युलर पॉइंट, आता समजा 4 बाय 5 फुटावर लावलेली झाड आहेत साधारण, हा, तर ह्याचे मला असं रॅन्डमली लोकेशन घेता येतील का, एक एक पॉइंट सिलेक्ट न करता? हो, तर ते ट्रॅकलिया मध्ये आपण म्हणलो ना की त्या झाडापाशी तुम्ही गेलात आणि ट्रॅकलियावरती मार्क केलं ते झाड की त्याचं लोकेशन आणि नाव तिथे दिल्यानंतर तो पूर्ण एरिया मार्क होईल. हो, ते लेंदी प्रोसेस होईल एक एक करायला. साधारण माझ्याकडे अशी हे एकाच ठिकाणी 10,000 झाडं आहेत, तर ते एक एक पॉइंट आउट करणं अवघड जातं. असं रॅन्डमली त्या पूर्ण एरियामध्ये आपल्याला 10 बाय 10 फुटाच्या अंतरावर एक एक पॉइंट घेता येईल का, अशी काही टेक्निक आहे का? ही एक्झिस्टिंग लावलेली झाडं आहेत ना, मग तुम्ही हे तिकडे न जाता जर का तुम्हाला माहिती असेल, एक मिनिट तो मॅप परत दाखवा मला. ओके, सो हे प्लांटेशन आहे नक्की, निश्चित. हा, बाजूची 3 झाडं सोडली जी मला दिसत आहेत की वेगळी आहेत, म्हणजे जी तिकडची बहुतेक बंधाऱ्यावरती जी आपण लावतो मोठी ती आहे असं मी धरतीये, तर ती जर का सोडली तर मधली जी झाडं आहेत ती सगळी लावलेली आहेत, बरोबर, एका विशिष्ट ह्याच्यावरती. तर ती जर का माहिती असतील कोणती आहेत, आंब्याची असं मी धरून, हा आंब्याची झाडं आहेत, बरोबर, तर ती तुम्ही ट्रॅकलियावरनं तुम्ही जिथे आत्ता बसलेले आहात तिथूनच मार्क करू शकता ना, कारण तुम्हाला माहितीये की ती आंब्याची झाडं आहेत, तुम्हाला तिकडे जायची गरजच नाहीये. हो, बरोबर. हा, तसं करू शकता. नाही, मला काय विचारायचं होतं, हे आता सध्या इथं समोर दिसत आहेत झाडं, ते साधारण 500-550 झाड आहेत, त्याच्याहून जास्त नाही. जेव्हा एखादा एरिया येऊन मोठा असतो तेव्हा मग ते 1000 पॉइंट आपण पॉइंट आउट करत वेळ घालवण्यापेक्षा अशी काही टेक्निक आहे का की जेणेकरून एकाच एरियामधील साधारण 10 बाय 10 फूट अंतरावरील आपल्याला पॉइंट आउट करता येतील, अशी काही टेक्निक आहे का? नाही, अजून तरी नाही. थँक्यू. अजून काही आहेत प्रश्न? मला असं वाटतं की नाही. आजच्या सेशनचा बऱ्यापैकी सर्वांनी काही इन्व्हॉल्वमेंट वाढवून फार फायदा करून घेतल्याचं जाणवतं. तरी अजून काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकता. आहेत का कोणाला काही क्वेश्चन्स? कारण मॅडमने फार इझी वेने ट्री सेन्सर जे तुमचे शंका होत्या, इश्यूज होते, ते फार इझिली क्लिअर केलेले आहेत. तरी या व्यतिरिक्त काय क्वेश्चन्स असेल तर प्लीज विचारू शकता. क्वेश्चन्स नाही आहेत असं मी समजू का? आपले सहआयुक्त मेहता मॅडम आपल्याशी बोलणार आहेत 1-2 मिनिट. आपल्या हातात आता माझी वसुंधराचा विचार केला तर साधारण फक्त 1.5 महिना उरलेला आहे. तुम्हाला काय जे काही ऍक्टिव्हिटीज करायच्या त्याच्यासाठी स्वच्छ भारत अभियानची टीम पुढच्या महिन्यात येईल सगळ्यांच्याकडे, त्यामुळे हार्डली 15 दिवस तुमच्याकडे आहेत. तर हे दोन्ही अभियान जे आहेत त्या दोन्ही अभियानासाठी सर्वजण सज्ज आहात. आपण गेले खूप महिने वर्षभर काम करतोय की तुम्ही त्याच्यामुळे जे काही उरलेलं असेल तुमचं, आमच्या असं लक्षात आलं की सेन्सससाठी काही आपल्या ULBs ना प्रॉब्लेम येतोय, त्याच्यासाठी मुद्दाम आपण आज हे सेशन ठेवलं आणि खूप सोप्या पद्धतीने मॅडमनी आपल्याला आता सांगितलेलं आहे. या दोघी पण आहेत, मानसी आणि केतकी आणि ईशा. तर
आवाज येतो का? आवाज येतोय का माझा? हो आता येतो. तर तुम्ही आय थिंक वी वॉन्ट वेस्ट मच टाइम, कारण जे काही तुम्हाला आता कन्वे करायचं आहे सेन्ससचं ते झालेलं आहे. जास्तीत जास्त उपयोग करा आणि बी प्रिपेअर्ड. 100% प्रिपरेशन प्रत्येक पॉईंटचं, तुमचे माझी वसुंधराचं किट असो किंवा स्वच्छ भारत अभियानाचं किट असो, प्रत्येक पॉईंट मधल्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दाखवता येत आहेत तुमच्या एमएस मध्ये. याची काळजी घ्या. आणि त्याच्यातलं आणखी काही राहिलं असेल, कुठे सपोर्ट हवा असेल तर जरूर आमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. ओगले मॅडम माझ्याशी बोलतील त्या संदर्भात. ओगले मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणखी कुठे तुम्हाला काही लागत असेल तर. आता आम्ही फार डिटेलमध्ये प्रत्येक ULBशी बोलणार नाही या संदर्भात माझ्या लेवलला, पण आपल्याकडून काही लोकांना सांगितलेलं आहे मी, आपल्या काही टीम्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील इंडिव्हिज्युअली तुमच्याशी बोलतील फोन करून, आणि तुमचं कसं कसं प्रोग्रेस चालू आहे आणि त्याच्यात काय आणखी करण्याची गरज आहे याच्याविषयी सुद्धा ते चर्चा करतील. तुम्हाला ज्याची म्हणजे सपोर्टची आवश्यकता असेल, ते टेक्निकल सपोर्ट तुम्हाला हवा आहे तर जरूर कॉन्टॅक्ट करा. हे सेन्ससचं मला असं वाटतं की आपल्या लोकांनी जर आधीच आम्हाला सांगितलं असतं, 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी आपण हे घेतलं असतं, तुम्हाला जास्त अवधी मिळाला असतं हे करायला. हे आता कुठेतरी जाऊन आमच्या समोर येत आहे आणि मग आता आम्ही अरेंज केलं. हरकत नाही, वेळ आता कमी आहे, त्या कमी वेळेत तुम्हाला हे करून घ्यावं लागेल, एवढंच आहे. पण प्रोएक्टिव्ह राहा. आता अजून 1.5 महिना आहे हातात, तर पॉइंट्स तुमचे सगळे तुम्ही कव्हर केलेले आहेत का? चांगल्या प्रकारे तुम्ही मांडू शकताय का तुमच्या एमआयएस मध्ये? त्याला एव्हिडन्सेस देऊ शकताय का डॉक्युमेंटेशनचे किंवा फोटोग्राफ्सचे? हे सगळं तुम्ही आता बघून घ्या. सीओजना माझं सांगणं आहे, तुम्ही स्वतः बघा हे सगळं. आणि मग काही राहिलं असेल तर तुम्ही तुमच्या लेवलला सॉर्ट आउट होत नसेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा. इथे काही करता येत असेल तर बघू. धन्यवाद. सेन्ससची मीटिंग आता संपली आहे, सो आपण लीव्ह करू शकता.